नमस्कार। आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी बनवून दाखवणार आहे। सोया चंक्स त्याकरता इथे सोया चंक्स घेतले, एक वाटी भरून टोमॅटो घेतलाय, लसूण, आलं आणि हा कांदा यांची सगळ्यांची मी ही पेस्ट करून घेणार आहे। आणि इकडे पाणी गरम करण्याकरता ठेवलं आहे। यात हे सोया चंक्स बॉईल करून घेणार आहे मी। इथे कांद्याची पेस्ट बनवून झाली। इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल घालून घेतलंय। आता यात ही पेस्ट घालून घेते। कांद्याची पेस्ट परतून होते तोपर्यंत मी सोयाबीन हे शिजलेले थंड पाण्यातून काढते। आता हे इथे कांदा परतवून झालाय। आता यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालून घेते। कांदा टोमॅटो परतून होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला मसाले दाखवते। इथं हळद घेतली आहे, हा गरम मसाला, ही लाल मिरची पावडर आणि हा किचन किंग मसाला घेतला आहे। हे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। कांदा टोमॅटो आता चांगलं परतून झाले। यात मी सगळे मसाले घालून घेते आणि हे तेल सुटेपर्यंत मी परतून घेते। यात थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे मसाले शिजण्याकरता। अगदी थोडंसं 2 चमचे। इथे आपला मसाला परतून झाला आहे। थोडंसं त्याचं तेल सुटायला लागलं आहे, हे बघू शकता तुम्ही। आता मी यात हे सोया चंक्स घालून घेते। हे छान आता परतून घेते मी। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे असं 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे मीठ मिक्स झाल्यानंतर। यात 2 मिनिट मी झाकण ठेवून घेतलं होतं। आता याच्यात मी थोडंसं पाणी घालून घेते। तुम्हाला तिखट ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता। आणि एक उकळी काढून घेणार आहे, वाफ झाकण ठेवून उकळी काढणार आहे त्याला एक। हे बघू शकता तुम्ही, आपली सोया चंक्सची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही करता पाणी टाकू शकता। ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप टेस्टी लागते। यावरती मी आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। बाय।